चला विनंती करतो, सामना चालू करायचा आहे महाराज संघ. चला प्लीज विनंती करतो, महाराज संघ वेळ खर्च करू नका. चला जावेद अली बदेली संघ, आपण कुठे आला असेल तर यायचं, समालोचन कक्षाच्या उजव्या थांबायचंय. मी विनंती करतो, अख्तर असेल जावेद. चला महाराज संघ प्लीज विनंती करतो, बंटी कैफ सॉरी रियाज कैफ, आपण देखील सामना चालू करायचा आहे. आदित्य देखील असतील, वरबगावचे नांदगुडे पाटील म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. एक खूप मोठे चाहते आहेत महेशचे, क्रिकेटर महेश नांदगुडे पाटील, हे नाव कोण विसरून चालेल, त्याचेच चाहते आपण पाहतो. आदित्य मागील सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये होते, 2-3 चौकार त्यांनी देखील सोडले. आता मात्र ते झालेल्या चुका स्वतःच्या मोबाईलवर युट्यूबच्या माध्यमातून चेक करतात. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गौरव आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते समीर, आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्राफिल. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. सुरेख पद्धतीचा चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ गली रिजन मधून, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावबादची संधी निर्माण झाली असती जर थ्रो ऑन दी स्टंप आपल्याला पाहायला मिळाला असता. सोहम बघा, खेळपट्टीवर काही करायचं नाहीये, जसं आहे त्या परिस्थितीत खेळ खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू सुरेख होता, सुरेख होता. श्राफिलकडे कोणतं उत्तर नव्हतं, गती खूप आहे गौरवकडे. नेक्स्ट बॉल गौरवचा, हा देखील चेंडू सुरेख, सातत्याने टिचून मारा करत असताना गौरव आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी होते गौरवच्या माध्यमातून. आणि आता मात्र मेघराज देखील मैदानावरती बरसायला सुरुवात झालेली आहे. पावसाचा वेग चांगल्या पद्धतीने आपलं पाहत आहे.
हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, झेल उडालेला आहे, झेल खाली, बंटी येतात. ट्राय खूप चांगला केला होता, परंतु 2 धावा घेण्यापासून थांबत नाहीयेत. सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात गौरवने. श्राफिल चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील चेंडू सुरेख, आणि फलंदाज होतो बाद. पंचांचा इशारा आलाय, गडी होतो बाद. श्राफिल बॅक टू द डगआउट. बहुत ही अच्छा उम्दा प्रदर्शन गेंदबाजी का यहाँ पे होता हुआ गौरव का. अच्छी फलंदाज आपण पाहतो आता नदीम आलेले आहेत. हो, चांगल्या पद्धतीने स्लाइस केला आहे. चेंडू चालला बाउंड्री मध्ये, क्षेत्ररक्षक येतात. गणेश, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाही आणि अवघ्या तब्बल 5 धावांचं षटक हाताळलंय गौरवने आणि एक गडी देखील बाद केलाय. चला, जावेद 11 बनेली संघ कुठं आपण आला असाल तर आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश. वेलकम आलोक श्रीवास्तव, इनका देखिए ये स्पर्धे के माध्यम से दिलो जान से सहर्ष सहर्ष स्वागत है. एक बड़े क्रिकेटर है, उम्दा क्रिकेटर. आणि आता मात्र नदीमच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार आलेला आहे. काय फटका खेळला नदीमने. गणेशचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड. चांगली फटकेबाजी आता मात्र नदीम दाखवतोय, प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना नदीमच्या माध्यमातून आलेला षटकार. हा देखील अपडेट. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो षटकार. धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलेला आहे सेकंड इन अ रो. चांगली फलंदाजी करते नदीम. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भालेराव थोडेसे खुश आपल्याला पाहायला मिळतात, कारण धावफलक आता मात्र गती पकडतोय.
लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केलेला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. थोडंसं आपल्याला मिस जज चेंडू पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षक बंटी याच्या माध्यमातून सुरेख झेल. आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय तो आलाय, तो आलाय. कोणाची वाट पाहताय? रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या हादरा लागतो तो म्हणजे नदींच्या स्वरूपात फलंदाज होते बाद आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय रोहित भालेराव उर्फ किडने. हा देखील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, सफल झाले होते. चेंडू आणि वाटचा पुरेसा संपर्क येत नाहीये. बघा तुम्ही काही केलं नाही तर तुमची नाव देखील होत नाहीये. त्याच पद्धतीने एक शायरी आपल्यापर्यंत पोहोचवते, किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखते हैं. आता मात्र रोहितला काहीतरी करून दाखवावं लागेल. हा देखील लेफ्ट हिट षटकार. आता मात्र 3 षटकार आलेत या षटकामध्ये. आणि धावफलकर आपण पाहतो 24 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरकतोय. चांगली गोलंदाजी करतोय परंतु फलंदाजी तेवढं तोडीच होत आहे. हा चेंडू सुरेख आहे, सुरेख आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धाव फलकावरती धावा 24. प्रत्येक क्रिकेट मित्रासाठी, प्रत्येक क्रिकेटरांसाठी एकच बोलेल, जुनून से खेलो दबाव से नहीं. आता मात्र गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये येतात गौरव. हे बॅटल पाहणं जोग असेल. गोलंदाजी मार्कवर गौरव, फलंदाजीसाठी किडने. हा देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू चालले नाही धाव. हा देखील आता मात्र चांगल्या पद्धतीचा फटका होता आणि चेंडू चालले तो सरळ यष्टीरक्षक बंटीच्या हातात. निर्धाव. आता मात्र आले षटकार. मैदानामध्ये संघर्ष करत होता रोहित. चाबूक शॉट आपण पाहतोय. पॉइंट रिजन मधून षटकार.
वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. चांगला फटका आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज गौरव. हा देखील लॉफ्टेड एड. आता मात्र झेल उडालेला आहे आणि बंटी. व्हॉट अ ग्रेट कॅच. बंटी यांनी चांगला झेल टिपलाय आणि एका षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना रोहितला धाडलं माघारी. फलंदाज होतो बाद. रोहित बॅक टू द डगआउट. फलंदाजी आपण पाहतोय आता करण्यासाठी आले तो म्हणजेच मयुरेश्वर, सॉरी मोरेश्वर. मोर्या शॉर्ट फॉर्म आपण पाहतोय मोरेश्वरचा मोर्या आलेला आहे. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. मोरेश्वरच्या देखील रेंजमध्ये चेंडू नव्हता. चेंडू चालला तो निर्धाव. अगदी तिचून मारा गेला जातो गौरवच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. काल देखील त्याला बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळाला दहीगावकर चषकामध्ये. 2 गाव 1 गटातून. हा देखील झेलची संधी आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जास्त होता, उत्साह देखील जास्त होता, परंतु पंच दाद देत नाहीत आणि चेंडू जातो तो निर्धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीपर्यंत धाव फलकावतो. आपण धावा पाहतो त्या 30. आता मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत बाल्टी पटेल, मॅन फ्रॉम महाराज उर्फ रियाज शहा. चांगली फलंदाजी कालच्या सत्रामध्ये आपण पाहिली. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहिले दहीगावकर चषकामध्ये. 2 गाव 1 गटातून चांगली कामगिरी त्यांनी देखील केली होती. तोच फॉर्म सातत्याने त्यांना आता देखील इथे कंटिन्युअस ठेवावं लागेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सध्या ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू स्वागत केलंय षटकाराने. पंच निर्णय काय षटकार आहे का? षटकार. चला खडे बोललेली सगळ्याला विनंती करतो स्क्रीन समोरून साईडला व्हायचं नाही तर पॅनल्टी दिली जाईल. लाईव्ह मध्ये तुमचे प्रत्येक खुणा काय करतं ते तुम्ही दिसत आहेत. स्पर्धा लाईव्ह आहे. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. वर्ल्ड वाईड नंबर 1 वाहिनी आपण पाहतोय tenniscricket.in. गौरवजी सावंत, प्रथमेश परब, प्रशांत यांच्या माध्यमातून हा देखील सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव. पंचांकडे कटाक्ष टाकला होता, दाद मागितली होती परंतु दाद फेटाळून लावली. निर्धाव चेंडू. हा देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षक काय करतात नक्की. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकात जोडल्या जातात. उद्या देखील आपण पाहतो गणपती बाप्पाचं आपली चतुर्थी आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील लास्टेड मयुरेश्वरच्या माध्यमातून चेंडू थांबलेला आहे. दुसरीचा प्रयत्न आलो केंद्र सुरेख थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकाच धावावरती समाधान.
स्कोर आपण पाहतो स्कोर कार्डवर 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा. चांगल्या पद्धतीची धावसंख्या आतापर्यंत राहिलेली आहे. हा देखील लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आलोक येत आहेत आणि सुरेखरित्या थ्रोपैकी आणि पंचांचा इशारा. समीर बॅक टू द डग आउट. चला जावेद 11 बनिले संघ. चांगली फटकेबाजी आपण समीरच्या माध्यमातून पाहत होतो, परंतु धावाच्या स्वरूपात समीर होते बांधाले. हा चेंडू देखील वाईड प्लस 1 बाउन्स असं कॉल केला जातो. फलंदाजीसाठी आता आपण पाहतोय त्यांचं नाव ईश्वर किंवा काहीतरी असू शकतो, पण त्याला शॉर्ट फॉर्म इल्ली असं म्हणतात. गॅप शॉट सिलेक्शन सुलक आहे. तिकडे आपण पाहतो गणेश येत आहेत. खूप दूरवरून प्रवास केला होता त्यांनी देखील. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचा. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि अशा प्रकारे 2 धावांवरती समाधान. आणि चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि धाव फलकावरती आपण पाहतो धावा तब्बल 44 43. चला जावेद 11 बंदिली संघ आपण आला आहेत. यायचे समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचे. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा वाईड. चव्वेचाळीस धावा. हा चेंडू सुरेख होता आणि फलंदाज होते बाद. इल्ली बॅक टू द आउट. चला शेवटचा षटक पाहूया कोण हाताळतोय. चव्वेचाळीस धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय कुलदीप आलेले आहेत. कुलदीप निकनेम आपण पाहतोय लल्लू या नावाने सुपरिचित. चला अख्तर आपण आला असेल तर यायचंय. जावेद 11 बनलेले हा संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज कुलदीप सिंग उर्फ लल्लू. हा चेंडू सुरेख होता. वाईड येते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कुलदीप टू मोरेश वर. ओव्हरपिच होता. लेफ्ट हिट केलाय. चेंडू खाली होतात. मायंक सुरेख झेल टिपलाय आणि मोरेश्वरला देखील डगआउटच्या दिशेने परत जावं लागेल. मोरेश्वर बॅक टू द डिपार्ट्स.
आणि अशा प्रकारे थोडीशी चतुराई दाखवली. बालनचं देखील कौतुक केलं पाहिजे. धावाच्या सोबत गडी होतो बाद. बघा आयोजकांच्या माध्यमातून विष्णुसर सिंगोला यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात. अनिल म्हात्रे असतील, योगेश भोईर आणि आदेश भोईर यांच्या माध्यमातून वाढदिवस आहे त्यांच्या आणि आलोक श्रीवास्तव यांच्या माध्यमातून देखील पियुष इलेव्हन यांचे ओनर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. म्हणजे संपूर्णच ज्या पियुष इलेव्हन संघ आणि त्या संघामध्ये खेळत असणारे स्टारकास्ट यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा होतोय. हॅपीएस्ट बर्थडे विष्णुभाई सिंगोलिया, तुम जो हजारों साल के दिन हो 50,000. वेलकम अख्तर यायचे आपल्या देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यापुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये असतील ते देखील जावेद इलेव्हन बनेली संघामधून कुलदीपचं कौतुक केलं पाहिजे. फलंदाजांना बांधून ठेवलंय. 3 चेंडू खर्च केलेत आणि एकच धाव व्हायची त्याच्या माध्यमातून आलेली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच पद्धतीचा होता. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला. बाला मेहता दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बघा थोडस ओव्हर थ्रू आपल्याला फेकी पाहायला मिळेल आणि 3 धावा घेण्यापासून फलंदाज चुकले नाहीत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. अठ्ठेचाळीस धावा आपण पाहतोय. हा देखील चेंडू चाललाय निर्धाव आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होण्यासाठी एकच चेंडू शिल्लक आहे. बघा फलंदाज थांबवायचं, एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कुलदीप. ओव्हर पिच होता. हा देखील चेंडू उंच हवेमध्ये उडालेला आहे. प्रदीप पांडे झेल सुटलेला आहे. 2 धावेचा प्रयत्न केला. 2 धावा सुरेखरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय आणि धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 51 धावांचं आहेर आणि 52 धावांचं टार्गेट सेट केले ते म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ महाराव यांच्यासाठी. महाराज संघासमोर चला सराव बंद करायचा आहे. दिवस रात्र तुम्ही क्रिकेट मध्ये रमून गेलेला आहे तरी देखील तुम्ही जर खेळपट्टीवर सराव करत असाल रोहित
51 धावा बोलल्यात पहिल्या सत्रामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. कडेगोळवी संघाने आणि 52 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये मारल संघासाठी. या धावा चेस केल्या जाते का डिफेंड केल्या जाते या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. चांगलं समालोचन आपल्याला सातत्याने ऐकायला पाहायला मिळते मनीष धुमालच्या माध्यमातून. आता पावसाळा देखील सर झाली मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आता बॅटिंग करण्यासाठी थोडी कमकुवत आपल्याला पाहायला मिळेल कारण की गोलंदाज खूप चांगली टीम कडेगोळी संघाच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट हे क्रिकेट अनिश्चिततांनी भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. एक चेंडूमध्ये 6 धावा देखील नाही होत आणि एक चेंडूमध्ये 1 धाव देखील सुद्धा होत नाही आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाहीये. यालाच तर म्हणतात क्रिकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये पावसाळा देखील होते सुरुवात. चला बॅटर पाठवा टीम मारेल संघ जास्त उशीर करू नका. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्सून ब्लास्ट बंपर ऑफर आपल्याला पाहायला मिळते. संदीपजी मोरे साहेबांच्या माध्यमातून बॅटरी इन्व्हर्टर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा. ती चेंडूचा खेळ शिल्लक 52 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सलामीची जोडी आता पाहायला मिळते टीम महाराज संघाची. रियाज आणि आलोक असतील. रियाजच्या माध्यमातून काल खूप चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली दहीगावकर चषकामध्ये. 12 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची विस्फोटक खेळी आपण पाहिली आणि तिथे चॅम्पियन ठरला होता वरद प्लस मारल संघ. 2-1 संघ होता. पहिला सामना जरूर गमावला होता त्यानंतर रिएंट्री करून तो सामना आणि त्या ट्रॉफीवरती आपलं नाव देखील कोरलं गेलं. सलामीची जोडी पाहायला मिळते. रियाज आणि आलोक बॅटिंग करण्यासाठी 30 चेंडूचा खेळ शिल्लक 52 धावा बनवायच्या आहेत या सत्रामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित भालराव पाहायला भेटतात. किडनी या नावाने सुपर चिट थोडेसे इंजर्ड पाहायला मिळतात कारण की टेनिस बॉल खेळताना त्यांना थोडासा चेंडू डोळ्यावरती लागलाय त्यामुळेच थोडेसे इंजर्ड आहेत. पण थोड्या दिवसामध्ये रिकव्हर देखील होतील. परंतु काळजी घ्या क्रिकेट आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शूट द गेम क्वालिटी क्रिकेट मैदान चाट मध्ये सामील होते. सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित हलक्या हाताने खेळतायत. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदम तर कंप्लीट होते आणि बघता बघता 2 धाव देखील कंप्लीट तर झाले. तिसरीसाठी जातील का पण तिसरी धाव घेण्यापासून नकार देत आहे बॅटर रियाजला आपण पाहू शकता. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती. संघाचं देखील अकाउंट ओपन केलं जातं आणि स्वतःचं देखील अकाउंट ओपन करतो बॅटर रियाज. पुन्हा एकदा किडनी सज्ज रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली होती. उत्साह जास्त पाहायला मिळाला अपिलामध्ये आणि आत्मविश्वास कमी होता आणि पंचांनी अपील फेटाळली. डॉट चेंडू होता मैदानाच्या आतून कमबॅक करतोय गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस बॅटची काढायला लागते. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव एकवटली गेली आहे. धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती 3 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आता आलोक पाहायला मिळतील. चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो पुढे सरकेल. जो संघ हारेल या स्पर्धेची पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा, वाईट चेंडू पाहायला मिळतात. पंचांच्या हात समांतर धावा मिळतात. अवांतर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा जरूर प्रयत्न चालू गोलंदाज रोहितचा, परंतु वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव खर्च केले जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस केचून मारला लॉंग लेगच्या दिशेने मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण होते. एका हाताने चेंडूला अडवला एकदा तर कंप्लीट दुसरीसाठी जातील आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील मिळतील. चला रोहित, आपण पंचांशी वाद घालायचे नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 6 धावा फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीवरती जाऊन आदळलाय चेंडू. स्क्वेअर लेगला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु एकदा मिळती या चेंडू मागे. 7 धाव दाखल करते. शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून. एकही मोठा फटका आला नाही आतापर्यंत. सिंगल डबलला प्राधान्य देतात बॅटर रियाज आणि आलोक. शेवटचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. झेलचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होते. झेल ड्रॉप होते आणि मिळते जीवनदान या मॅच मध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते टीम महाराज संघाची 8 धाव. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी प्रदीप येतोय. गोलंदाजीसाठी स्ट्राईकला बॅटर रियाज. चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगाने टाकला होता आणि खेळपट्टीवरती देखील आता पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याचं समीकरण गोलंदाजीसाठी पर्वणी असेल. वेगाने चेंडू टाका आणि डॉट चेंडू आला मैदानाच्या आतमध्ये प्रदीपच्या माध्यमातून. थोडेसे शांत पाहायला मिळतात बॅटर रियाज. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू होता आणि चेंडू डॉट आलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. याच दरम्यान शुभेच्छा होतात टीम मारेलसाठी. मारेलगावचे उद्योजक निखिलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पियुष विलोनी या संघाचे ओनर यांच्या माध्यमातून शुभेच्छा होतं. शुभेच्छांचा देखील वर्ष होतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते प्रदीप. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. षटकार जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. फक्त दिशा दिली आणि षटकार येतोय बॅटर रियाजच्या बॅटमधनं. षटकांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा लागल्यात 14 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती शांत होता बॅटर रियाज. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होते. यावेळेस अजून एक प्रहार केलाय आणि तो देखील जाईल सीमा पार. प्रदीपवरती आता आक्रमण चढवलं जातं. षटक क्रमांक 2 मधील येतोय दमदार क्वालिटीचा बिग हिट षटकार. चांगली बॅटिंग होती. आता 2 चेंडूवरती शांत होता. त्यानंतर 2 चेंडूवरती बोलबाला राहिला बॅटर रियाजचा. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर षटकार चौकार पाहायला मिळतात. वीस धावा फलकावरती.
चांगली बॅटिंग होते या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू आता पाहायला मिळतोय. क्विक रिप्लाय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. खरा गोलंदाज तोच असतो जो कमबॅक करतोय आणि प्रात्यक्षिक उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती जरूर शांत होतात, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आणि चौथ्या चेंडूवर देखील षटकार आला आणि पाचव्या चेंडू डॉट येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस डिस्कोप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझनला आणि षटकार पाहायला मिळतोय. बॅट चिकाडा होती. या षटकामध्ये तब्बल 18 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 26 धावा. पुन्हा एकदा किडनी येतात सेकंड स्पेल मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, आता झेलची संधी असेल, झेल पर्यंत पोहोचता. व्हॉट अ कॅच, चांगली कॅच पकडली गेली आता नदीमच्या माध्यमातून. जर हा झेल ड्रॉप झाला असता तर खूप महागात पडाला असतं टीम खडेगोल्ले संघाला. विकेट मिळते तिसऱ्या षटकामध्ये. आता मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बालम येतात. चांगली कामगिरी करावी लागेल बालमला देखील. बालम येतात बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर. पुन्हा एकदा किडनी सज्ज होते. यावेळेस लेटकट खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी असेल, विकेटचा होईल पतन. बालम बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. चला बॅटर आपण पाठवतो टीम मारल संघ. आपल्याकडे 12 बॅटर देखील आहेत, आपण पाठवायचे त्वरित. दीपक येतात बॅटिंग करण्यासाठी. जर इथून रियाजचा विकेट कॅरी झाला तर पूर्णपणे शिरकाव करेल मॅच मध्ये टीम खडेगोल्ली संघ. दीपक येतात बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा किडनी सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस केचून मारलाय आणि तो देखील जाईल सीमा पार. रियाजच्या बाद मधून होते अजून एक तडाखा, षटकार. षटकार आलाय. षटकार चौकाराची आतिषबाजी होते. धावसंख्या पुढे सरकेल षटकारच्या मदतीने. 32 धावा, अजून 20 धावसंख्येची गरज. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू कव्हर पॉइंटला आता क्षेत्ररक्षक आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून झालेली चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये. जी चूक शाफिलने केली होती आता ती चूक देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिळतं जीवनदान या मॅच मध्ये आणि मिळतील 2 धावा. 34 धावा धाव फलकावरती. 18 धावांची गरज या मॅच मध्ये. 14 चेंडू शिल्लक, 18 धावसंख्येची गरज. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता झेलची संधी असेल. पुन्हा एकदा झेल परत पोहोचत नाही आणि मिळतील 2 धावा. दोन धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरके. 36 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज होतो रोहित. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि मिळतीये 1 धाव. षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज किडनीने. धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती 37. 12 चेंडू शिल्लक, 15 धावसंख्येची गरज. समीर येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. लेफ्ट लीड खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे आणि मिळती 1 धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न असेल. यावेळेस अजून एक फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि तो देखील जाईल सीमापा. षटकर येतोय रियाजच्या बॅट मधनं. यावेळेस हलक्या हाताने खेळताय. सेन्सिबल क्रिकेट केलं जातं बॅटर रियाच्या माध्यमातून. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धाव देखील कंप्लीट. आठ चेंडू शिल्लक, 5 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. पुन्हा एकदा समीर सज्ज होते. यावेळेस उडवला चेंडूला. आता झेलची संधी असेल. चेंडू पडते पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. दुसरी जायचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू खेचून मारलाय आणि सामना केलाय. MS धोनी स्टाईल फिनिश. गुड बॅटिंग रियाज आणि सामना जिंकलाय टीम मारल संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. आणि वैयक्तिक 20 चेंडू आणि 51 धावांची विस्फोटक वादळी केली पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय. एकदा बॅट वरती करायचे. बॅट रियाज
वेल डन, वेल प्लेड. या मैदानाच्या आतमध्ये आता एकीकडे असेल जावेद इलेव्हन बनेली संघ आणि दुसरीकडे असेल टीम वरप संघ. टॉस केला जातोय मनीष यांच्या शुभ हस्ते मैदानाच्या आतमध्ये अभिषेक यांच्या माध्यमातून आणि टॉस जिंकला टीम बनेली संघाने. क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले टीम वरप संघासाठी. चला क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्या.